मुंबईच्या पवईमध्ये ओलीस नाट्य रंगल्याचं पाहायला मिळालेलं आहे। माथे फिरू असलेल्या रोहित आर्यनं काही मुलांना ओलीस ठेवलं। ज्या इमारतीमध्ये मुलांना ओलीस ठेवण्यात आलं होतं त्या इमारतीला आग लावण्याची देखील धमकी या माथे फिरूनं दिलेली होती। या मुलांना माथे फिरूनं शूटिंगसाठी बोलावलेलं होतं। 6 दिवस या मुलांचं ऑडिशन सुरू होतं अशी देखील माहिती आहे। दरम्यान पोलिसांनी समजूत काढल्याच्या नंतर या आरोपीनं मुलांची सुटका केली आहे। दरम्यान या आरोपीला आता पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे। झी 24 तासवर एक महत्त्वाची अपडेट आपण पाहतोय। जखमी रोहित आर्यवर रुग्णालयामध्ये सध्या उपचार सुरू आहेत अशी माहिती आहे। जखमी असलेल्या आर्यला पोलिसांनी रुग्णालयामध्ये दाखल केल्याची माहिती देखील समोर येते आहे। या घडीची महत्त्वाची आणि मोठी बातमी आपण पाहतोय। मुंबईच्या पवईमध्ये ओलीस ठेवलेल्या या 17 मुलांची आता पोलिसांनी सुखरूप सुटका केलेली आहे। 2 नागरिक देखील त्यामध्ये होते। एका ज्येष्ठ नागरिकाचा देखील त्यामध्ये समावेश होता अशी पोलिसांची माहिती आहे। सर्व मुलांना ऑडिशन करता बोलावलं गेलं होतं एका वेब सिरीजच्या आणि जी मुलं तिथे जमली त्यांना नंतर या बिल्डिंगचे हॉल बंद करून ठेवलेलं होतं आणि इनिशियली मग आमच्या ऑफिसरनी त्याच्याशी निगोशिएट केलं। निगोशिएशन एकीकडे चालू होतं, दुसरीकडे लहान मुलंही होती, त्यांचाही जीव वाचवणं महत्त्वाचं होतं। या सर्व परिस्थितीतून मार्ग काढत एक चांगली कारवाई करत मुंबई पोलिसांच्या अधिकाऱ्यांनी 17 मुलं, एक सिनियर सिटीजन आणि एक नागरिक यांना सुखरूपपणे यांची सुटका केली। आणि या संदर्भात अधिकची माहिती घेऊयात। आमच्या प्रतिनिधी सीमा आढे सध्या आपल्यासोबत थेट जोडल्या गेलेल्या आहेत। सीमा, आपण पाहतोय मुंबईच्या पवईमध्ये खरं तर हे ओलीस नाट्य आपण बघतोय। 17 मुलांची आता सुखरूप सुटका करण्यात आलेली आहे। सध्या त्या ठिकाणी काय घडतंय, काय अपडेट्स आहेत? नक्कीच 17 मुलांची सुखरूप सुटका करण्यात आलेली आहे आणि ज्या व्यक्तीने रोहित या आरोपीने मुलांना डांबून ठेवलेलं होतं त्याच्यावर तो सध्या जखमी झालेला असून त्याच्यावरती सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहे। ही सध्या दृश्य आपण पाहतोय स्टुडिओच्या बाहेरची आहे आणि ज्या मुलांना या आरोपीने डांबून ठेवलेलं होतं त्या मुलांची आता सुखरूप सुटका झालेली असून त्यांना व्यवस्थित म्हणजे सुरक्षित ठिकाणी हलवण्यासाठी एक बस आपण पाहतोय, बस दाखल झालेली आहे आणि या बसमध्ये या सगळ्या मुलांना बसवण्यात येईल आणि त्यांना या 17 मुलांना सुखरूप ठिकाणी जे आहे ते पाठवण्यात येईल आणि सोबतच त्यांच्यासोबत नक्की काय काय घडलं या संदर्भातली संपूर्ण कसून चौकशी पोलिसांच्या मार्फत केली जाईल। आता ही बस या ठिकाणी दाखल झालेली आहे। काही वेळात सगळ्या मुलांना या बसमध्ये बसवलं जाईल आणि त्यानंतर ही बस जी आहे ती या ठिकाणाहून रवाना होईल। या संपूर्ण स्टुडिओच्या बाहेर मोठ्या प्रमाणात पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे। कोणीही आतमध्ये येऊ नये किंवा संशयित व्यक्ती बाहेर जाऊ नये याची संपूर्ण काळजी या ठिकाणी घेण्यात आलेली आहे। सोबतच राज स्टुडिओमध्ये जाण्यासाठी जो गेट या ठिकाणी आहे तो गेट सुद्धा बंद करण्यात आलेला आहे। मीडिया प्रतिनिधींना सोबतच एकाही अनोळखी व्यक्तीला आतमध्ये जाण्याची परवानगी जी आहे ती दिली जात नाहीये, जेणेकरून संशयित व्यक्ती किंवा त्या रोहित या आरोपीचे एखादा जर व्यक्ती असेल तर तो आतमध्ये जाणार नाही याची संपूर्ण काळजी इथे पोलिसांनी घेतलेली आहे। सोबतच अग्निशमन दलाचे जे जवान आहेत ते सुद्धा ठिकठिकाणी दाखल झालेत। सकाळपासूनच मुलांना या स्टुडिओच्या बाहेर येऊ दिलं जात नव्हतं। खरं तर रोज नाश्ता किंवा जेवणासाठी त्यांना बाहेर पाठवलं जायचं, मात्र आज सकाळपासूनच जेव्हा मुलं बाहेर पडली नाही तेव्हा काही लोकांना संशय आला आणि त्यानंतर मुलांना या ठिकाणी डांबून ठेवण्यात आल्याची माहिती पोलिसांना दिली गेली आणि तातडीने पोलिसांनी कारवाई करत या स्टुडिओमध्ये जाण्याचा प्रयत्न पोलिसांनी केला। बाथरूमच्या सहाय्याने पोलिसांनी आतमध्ये शिरकाव केला आणि त्यानंतर त्या ठिकाणी पोलिसांनी मुलांची सुखरूप सुटका केलेली आहे। आता संपूर्ण पुढची प्रक्रिया जी आहे ती सुरू झालेली आहे की नक्की या आरोपीने मुलांना किडनॅप का केलं, त्यांना का डांबून ठेवलेलं होतं, अगदी सकाळपासून नक्की त्याची काय मागणी आहे, कोणाशी त्यांना संवाद साधायचा आहे। सोबतच जेव्हा मुलांना त्यांनी आतमध्ये ठेवलेलं होतं या मुलांसोबत त्यांनी काय नक्की संवाद साधला किंवा नक्की त्यांनी काय बघितलं या सगळ्या मुलांनी, या संपूर्ण प्रकरणाची चौकशी आता पोलिसांमार्फत केली जाईल। मुलांचे जे पालक आहेत ते या ठिकाणी दाखल झालेत। खरं तर सगळ्या चेहऱ्यावरती एक चिंता आहे, अश्रू अनावर होत आहेत या ठिकाणी पालकांना, कारण मुलं लहान आहेत आणि त्यांच्यासोबत असं अचानक होणं म्हणजे सिरीजच्या ऑडिशनसाठी खरं तर या ठिकाणी सगळे मुलं जी आहे ती आलेली होती आणि आपल्यासोबत अशी काही घटना घडणार याची कोणालाही कल्पना नव्हती।
सोबतच पालकांनाही याबाबतची कल्पना नव्हती आणि अशी घटना अगदी आल्यानंतर धडकल्यानंतर खरं तर आता जे पालक आहेत ते चिंतेत आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे। पोलिसांशी त्यांचा सातत्यानं संपर्क सुरू आहे। पोलिसांशी सगळे जे पालक आहेत ते बोलत आहेत। पोलीस या ठिकाणी दाखल झालेल्या पालकांना शांत करण्याचा प्रयत्न करतायत आणि मुलं जास्तीत जास्त घाबरू नये याची काळजी या संपूर्ण परिसरामध्ये घेतली जाते। कोणालाही आतमध्ये जाऊ दिलं जात नाही। आता काही वेळात या बसमध्ये मुलांना बसवलं जाईल आणि त्यांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात येईल आणि त्यांच्यामार्फत नक्की काय पोलिसांना अधिकची माहिती मिळते हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। जेव्हा पोलिसांनी आतमध्ये शिरकाव केला आणि आतमध्ये जाऊन संपूर्ण राज स्टुडिओची चौकशी केली तेव्हा काही केमिकल आणि एअर गन सापडल्याची माहिती पोलिसांनी दिली। 17 मुलं आहेत एकूण आणि 2 नागरिकांचा यामध्ये समावेश आहे। म्हणजे एकूण 19 जणांना पोलिसांनी सुखरूप सुटका जी आहे त्यांची केलेली आहे। या संपूर्ण परिसरामध्ये खरं तर चिंतेचं वातावरण आपल्याला पाहायला मिळत आहे। जे लोक या आसपासच्या परिसरामध्ये राहतात ते सुद्धा रस्त्यावरती उतरून नक्की या ठिकाणी काय घडलं आणि कशामुळे घडलं या संपूर्ण प्रकरणाची माहिती किंवा बघण्यासाठी या ठिकाणी लोक जी आहे ती जमलेली आहेत। मात्र गर्दीला पांगवण्यासाठी ठिकठिकाणी अग्निशमन दलाचे जे जवान आहेत आणि सोबतच जे पोलीस आहेत ते प्रयत्न करतात। सध्या गेटमधून आतमध्ये कोणालाही जाऊ दिलं जात नाही जेणेकरून स्टुडिओमध्ये गर्दी होणार आणि जी मुलं जी सकाळपासून खरं तर घाबरलेली आहे ते अजून घाबरू नये किंवा या ठिकाणी अनुचित प्रकार घडू नये याची संपूर्ण पोलीस या ठिकाणी काळजी करताना आपल्याला पाहायला मिळत आहे। आता पोलीस मुलांना बाहेर काढल्यानंतर काही मुलं प्रतिक्रिया देतात का किंवा मुलांच्या मार्फत पोलिसांना या चौकशी करण्यामध्ये अधिक काही त्यांना अधिक मदत मिळते का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। मात्र पोलिसांनी सध्या जी माहिती दिलेली आहे त्यानुसार की काही गन आणि केमिकल त्यांना सापडलेली आहे। आरोपीने आपला एक व्हिडिओ सुद्धा जाहीर केलेला होता। त्या व्हिडिओमध्ये ते असं म्हणतात की जर माझं बोलणं करून द्या, मला बोलायचं आहे, आमचं ऐकून घ्या, मी एकटा नाही, माझ्यासोबत अजून काही लोक आहेत असं ते म्हणतात। सोबतच धमकीवजा इशारा सुद्धा दिला जर माझ्याशी बोलणं किंवा माझ्याशी संवाद जर साधला नाही तर मी या संपूर्ण स्टुडिओला आग लावून टाकेल आणि मुलांना दुखापत पोहोचवेल अशा प्रकारची वक्तव्य करताना ते त्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळत होते। मात्र पोलिसांनी अगदी उत्तम पद्धतीने खरं तर या स्टुडिओमध्ये जाऊन मुलांची सुखरूप सुटका केली आणि सध्या जी मुलं आहेत ती सुखरूप आहेत आणि सध्या पालकांसोबत या मुलांचा संवाद जे आहेत ते सुरू आहे। काही पालक आतमध्ये आहेत तर काही पालक स्टुडिओमध्ये जाण्यासाठी प्रयत्न करतायत। नक्की काय घडलं सकाळपासून या ठिकाणी, हा व्यक्ती कोण आहे, या संपूर्ण प्रकरणाची विचारपूस हे पालक करताना आपल्याला पाहायला मिळत आहे आणि आपली मुलं ही बरी आहेत का या संदर्भात खरं तर काळजी व्यक्त करताना या ठिकाणी पालक हे पाहायला मिळत आहेत। काही वेळात मुलं खाली येतील आणि नक्की मुलं कोणत्या अवस्थेत आहेत हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं असणार आहे कारण अतिशय चिंताजनक आणि तणावपूर्ण वातावरण या ठिकाणी निर्माण झालेलं आहे। या दृश्यांच्या माध्यमातून बघू शकतो या बसच्या अगदी आजूबाजूला अग्निशमन दलाचे आपल्याला जवान पाहायला मिळत आहेत। मुंबई पोलीस आहेत, वरिष्ठ पोलीस अधिकारी या ठिकाणी आहेत आणि आपापसामध्ये चर्चा करतायत आणि त्यानंतर काही वेळात या मुलांना या बसमध्ये बसवून सुरक्षित ठिकाणी हलवण्यात येईल। आता हे बघणं महत्त्वाचं असणार आहे की मुलं कधीपर्यंत नक्की खाली येणार आणि त्यानंतर मुलांना बघितल्यानंतर नक्की काय या ठिकाणी माहिती अधिकची मिळते हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। निश्चितच सीमा, आपण दुसरीकडे पाहतोय या आरोपीवर पोलिसांनी गोळीबार केलेला होता, काहीशी झटापट देखील झाली आणि त्यामध्ये तो जखमी झाला असं पोलिसांनी सांगितलं। त्यामुळे त्याच्यावर आता रुग्णालयामध्ये एकीकडे उपचार सुरू आहेत। मात्र गेल्या काही दिवसांपासून सातत्यानं ही मुलं या इमारतीमध्ये ऑडिशनसाठी येत होती। आज नेमका जेवणाचा ब्रेक त्यांना मिळाला नाही त्यामुळे संशय आला आणि हे सगळं प्रकरण समोर आलं। माहिती सुद्धा दिली। त्यांचं असं म्हणणं आहे की रोज मुलं जेवणासाठी खरं तर बाहेर यायची, नाश्ता करायला बाहेर यायची, मात्र आज सकाळपासूनच मुलं जे बाहेर त्यानंतर स्टुडिओमध्ये एक व्यक्ती होता त्याने खरं तर पोलिसांना मदत केली आणि याबाबतची माहिती मिळताच पोलिसांनी सुद्धा तातडीने कारवाई करायला सुरुवात केली जेणेकरून परिस्थिती हाताच्या बाहेर जाणार नाही। कारण जोपर्यंत म्हणजे मुलं आतमध्ये आहेत आणि त्यांना कोणीतरी एका व्यक्तीने डांबून ठेवलंय एवढी जेव्हा पोलिसांना माहिती मिळाली, आता हा व्यक्ती कोण आहे आणि नक्की त्याचा उद्देश काय आहे हे पोलिसांना खरं तर माहिती नव्हतं आणि त्यामुळे संवेदनशीलपणे हा संपूर्ण विषय, हा संपूर्ण प्रकरण
पोलिसांनी हाताळण्याचा निर्णय घेतला आणि अगदी बाथरूमच्या सहाय्याने आतमध्ये पोलीस शिरले आणि त्यानंतर मुलांना सुखरूप त्यांची सुटका करण्यामध्ये पोलिसांना यश आलं. खरं तर आता अजूनही अनेक प्रश्न जे आहेत ते उपस्थित केले जात आहेत. आता आरोपी जो आहे सध्या त्याच्यावरती उपचार सुरू आहे. तर एकीकडे मुलं सुद्धा घाबरलेली आहे, तर त्यांना सुद्धा सांभाळायचं आहे जेणेकरून ते घाबरणार नाही आणि कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही याची काळजी आता पोलीस प्रशासनाला घ्यायची आहे. महत्वाची घडामोड या ठिकाणी घडताना आपण पाहतोय. आता या ठिकाणी बस जी आहे ती बाहेर येते. या बसमध्ये या बसमध्ये काही जण आपल्याला पाहायला मिळतात. मात्र ही जी मुलं आहेत आपण पाहू शकतो सगळ्यांनी लहान मुलं आहेत एकदम. सगळ्यांनी आपला चेहरा जो आहे कपड्यांनी आणि काही स्टाफने काही मुलींनी झाकून ठेवलेलं होतं जेणेकरून मीडियामध्ये त्यांचा चेहरा हा कॅप्चर होणार नाही. आता मुलांना घेऊन ही बस जी आहे ती रवाना राज स्टुडिओ मधून बाहेर झालेली आहे. आता हे बघणं महत्वाचं असणार आहे की मुलांकडे नक्की काय प्रतिक्रिया दिली जाते. मात्र जे मुलं बसमध्ये बसलेली होती आपण कॅमेरामध्ये खरं तर जाणार नाही, दिसणार नाही याची संपूर्ण काळजी मुलांनी घेतल्याचं आपण पाहिलं. त्यामुळे आता पोलीस या मुलांशी काय संवाद साधतात हे पाहणं महत्वाचं असणार आहे. नक्की कोणत्या ठिकाणी त्यांना घेऊन जातात हे सुद्धा पाहणं तेवढंच महत्वाचं असेल. आता आतमध्ये अजून काही पोलीस कर्मी आणि जे पालक आहेत मुलांचे ते आपल्याला पाहायला मिळत आहेत. सोबतच अग्निशमन दलाचे जे जवान आहेत ते सुद्धा आतमध्ये ऍक्टिव्ह झालेत आणि आतमध्ये पुन्हा चौकशीला सुरुवात झालेली आहे. अजूनही राज स्टुडिओची जी चौकशी आहे अजून काही आढळतं का, म्हणजे ज्या प्रकारे एअर गन आणि सोबतच केमिकल सापडले तर अजून काही या स्टुडिओमध्ये सापडतं का याची चौकशी पोलिसांकडनं केली जाते. या संपूर्ण परिसरामध्ये खरं तर तणावपूर्ण एक चिंता व्यक्त जी आहे ती केली जाते. सगळे जे लोक आहेत ते खरं तर घाबरलेली आहेत कारण जी मुलं मागील 3-4 दिवसांपासून बाहेर येत होती, आपण या ठिकाणी ऑडिशनसाठी आलोय, ऑडिशनला आपण सिलेक्ट होणार अशी कुठेतरी भावना सगळेजण घेऊन अशा स्टुडिओमध्ये येत असतात. समोरचा व्यक्ती कोण आहे याची त्यांना खरं तर ओळख नसते. फक्त कॉन्टॅक्टच्या माध्यमातून एकमेकांच्या ओळखीच्या माध्यमातून मुलं लांबून इतर राज्यातून वेगवेगळ्या जिल्ह्यातून येत असतात आणि अचानक अशा प्रकारे जर त्यांच्यासोबत घडत असेल तर अर्थात मोठी घटना म्हणावी लागेल आणि त्यांच्याही मनावरती मोठा परिणाम याचा झाला असेल अशी शक्यता आहे. कारण लहान लहान ही मुलं आहेत अशी माहिती मिळते. सध्या पोलीस त्यांच्याशी कशा प्रकारे संवाद साधतात आणि अधिक चौकशी करण्यासाठी पोलिसांना काय नक्की या मुलांकडनं मिळेल हे सुद्धा पाहणं महत्वाचं असणार आहे. कारण जेव्हा म्हणजे सकाळपासून जर या मुलांना त्यांनी डांबून ठेवलेलं होतं तर त्यांच्याशी संवाद अर्थात या आरोपीने साधला असेल. ज्या त्याच्या मागण्या आहेत ज्या त्याला पूर्ण करून घ्यायच्या आहेत या संदर्भात देखील मुलांसमोर काही भाष्य केलं आहे का किंवा काही बोललं आहे का, काही माहिती मुलांकडे आहे का, त्या संदर्भातली आता पूर्ण चौकशी पोलिसांमार्फत केली जाईल. आता या परिसरामध्ये काही पालक आपल्याला पाहायला मिळत आहेत. राज स्टुडिओच्या आतमध्ये या खरं तर गेटच्या आतमध्ये कोणाला जाऊ दिलं जात नाही. त्यामुळे संवाद आता सध्या या ठिकाणी कोणाशीही हे जे आहेत होऊ शकत नाहीये. त्यामुळे आता काही वेळात चित्र स्पष्ट होईल. जे पालक आहेत ते एकमेकांना फोन करताना पाहायला मिळत आहेत. काही ज्या लोक आहेत तिथे जे उपस्थित आहेत ते त्यांना अश्रू अनावर झाले आणि भीतीचं वातावरण या संपूर्ण परिसरामध्ये आपल्याला पाहायला मिळतं. आता अधिकृत माहिती पोलिसांकडनं काय नक्की दिली जाते हे पाहणं महत्वाचं असणार आहे. हे सुद्धा पाहणं महत्वाचं असेल की या संपूर्ण रोहित या आरोपी सोबत अजून कोण कोण खरं तर सहभागी आहे, अजून किती लोक त्याच्या ग्रुपमध्ये त्याच्या सोबत आहेत हे सुद्धा पाहणं महत्वाचं असेल. निश्चितच आहे सीमा, साहजिक आहे लहान मुलं असल्यामुळं खरं तर चिंता व्यक्त केली जात होती. मात्र पोलिसांनी आता त्या सर्व मुलांची जी आहे ती सुखरूप सुटका त्या ठिकाणाहून केलेली आहे. मात्र तगडा बंदोबस्त आताही आपल्याला त्या संपूर्ण परिसरात पाहायला मिळतोय. ज्या पद्धतीचा इशारा धमकी या रोहित आर्यनं व्हिडिओच्या माध्यमातून दिलेली होती त्यामुळे त्याच्यासोबत त्याचे काही आणखी साथीदार असण्याची भीती आहे, शक्यता व्यक्त केली जाते. त्यामुळे पोलिसांचा देखील कडेकोट बंदोबस्त या परिसरामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. दुसरीकडे या मुलांना आता पोलिसांनी एका बसमधून त्या ठिकाणाहून सुखरूपरित्या बाहेर काढलेलं आहे, नेलेलं आहे. त्यांच्याशी देखील पोलीस चर्चा करणार आहेत. त्या चर्चेमधनं त्या चौकशीमधनं काही माहिती समोर येते का, त्या माहितीचा जो आहे तो फायदा पोलिसांच्या या संपूर्ण तपासाच्या
मोहिमेमध्ये होऊ शकतो असं देखील सांगितलं जात आहे। सध्या आपण पाहतो एक महत्त्वाची जी अपडेट आहे, मुंबईच्या पवईमध्ये हे ओलीस नाट्य रंगलेलं आहे। आता ओलीस ठेवलेली, डांबून ठेवलेल्या या सर्व मुलांना पोलिसांनी सुखरूपरित्या बाहेर काढलेला आहे। 17 मुलांची सुटका झालेली आहे। मात्र आता हा व्यक्ती जो आहे, रोहित आर्य नाव याचा आहे, हा मनोरुग्ण असल्याचं देखील बोललं जात आहे। पोलिसांच्या एकूणच चौकशी दरम्यान यामधील सत्य समोर येऊ शकतात। नेमकं त्याला कुणाशी संवाद साधायचा होता, या मुलांना मनोरुग्ण असलेल्या रोहित आर्यनं का डांबून ठेवलं, याची देखील सगळी उत्तरं जी आहेत ती आता पोलिसांच्या चौकशीमधनं समोर येणं तितकंच महत्त्वाचं आहे। सीमा, नक्कीच खरं तर आतापर्यंत त्याने जो व्हिडिओ जाहीर केलेला होता, त्या व्हिडिओमधून धमकीवजा इशारा देताना तो पाहायला मिळतोय। काही लोकांशी त्याला संवाद साधायचा आहे हेही तो म्हणतोय। आता कसून जेव्हा चौकशी केली जाईल आणि नक्की कधीपासून ही प्लॅनिंग मुलांना डांबून ठेवण्याची तो करत होता आणि या मुलांनाच खरं तर त्याने का वेठीस धरलं, काय त्याच्या मागण्या आहेत, नक्की हे पूर्ण प्रकरण काय, जेणेकरून त्याला पूर्णपणे या मुलांना डांबून त्याला ठेवायला लागलं। आपल्यासोबत काही लोक आहेत, आपण त्यांच्याशी बातचीत सीमा थोडंसं थांबवतोय। एक महत्त्वाची अपडेट आपल्याकडे येते, ती आधी पाहूयात। पुन्हा एकदा तुमच्याकडे येणार आहोत। एक महत्त्वाची अपडेट आपण पाहतोय, स्वच्छता मॉनिटर अभियानावरनं वाद झालेला होता। 2 कोटी रुपये थकले होते असा रोहित यांचा आरोप आहे। प्रकल्प संचालक रोहित आर्य यांनी आमरण उपोषण देखील केलेलं होतं आणि शिक्षण विभागावर अन्याय केल्याचे देखील गंभीर आरोप रोहित आर्यनं केलेले होते अशी माहिती समोर येते। त्यामुळं स्वच्छता मॉनिटरच्या अभियानावरून यापूर्वी मोठा वाद झालेला होता। तब्बल 2 कोटी रुपये थकले होते असा देखील गंभीर आरोप त्यांनी केलेला होता। प्रकल्प संचालक रोहित आर्य यांनी आमरण उपोषण देखील केल्याचं आता समोर येत आहे। त्यामुळं हे संपूर्ण प्रकरण नेमकं काय आहे हे आता हळूहळू पुढे येताना आपल्याला पाहायला मिळते। म्हणून आतून कोणाला तरी फोन आला असेल, जेव्हा पोलिसांचं इथे गर्दी परिसरमध्ये जमायला लागली तेव्हा असं निदर्शनास आलं की किडनॅप झालेलं आहे करून, मुलं किडनॅप झालेली आहेत करून। मग तेव्हा पालक पण घाबरले आणि पोलिसांनी जे सहकार्य दाखवलं, आतमध्ये 2 तास हे चाललं, गंभीर सिच्युएशन होती। पालक पण खूप घाबरले होते, कारण इतकी 15 वर्ष आतील लहान लहान मुलं, सकाळपासून कोणीच बाहेर नाही पडलं या स्टुडिओमधून। नाही, सकाळी 10 वाजता जी मुलं आतमध्ये घेतात ते संध्याकाळी 8 वाजेपर्यंत हे मुलं आतमध्ये असतात, पॅरेंट्स बाहेर असतात। बघू शकता हे कंपाऊंडच्या बाहेर पॅरेंट्स असतात आणि आतमध्ये मुलं असतात। तर ते हे जे स्टुडिओ पण आहे, अरे पोलिसांशी कोणी संवाद साधला, जेणेकरून आतमधून कोणी संवाद साधला असेल किंवा त्यांनी पोलिसांना फोन केला असेल, काही डिमांड असेल ते पोलिसांनाच माहिती, पण त्याची काही डिमांड असेल काय असेल ते पोलिसच तुम्हाला सांगू शकतात। पण इतकं मोठं कृत्य पवईसारख्या मुंबई शहरामध्ये करणं, त्या माणसाला म्हणजे त्या ज्या माणसाने कृत्य केलं आहे त्याला कठोर शिक्षाही झाली पाहिजे। कारण इतक्या लहान मुलांना वेठीस धरणं, आज त्या मुलं इतकी घाबरलेली आहेत। 17 मुलं जी आहेत, जी काही मुलं आहेत, 17 असो जी काय असो, ती मुलं इतकी जी घाबरलेली आहेत, ही भयानक परिस्थिती होती, सिच्युएशन एकदम गंभीर होती। पण पोलिसांनी अतिशय पोलीस आतमध्ये मोठ्या संख्येने गेले त्यांना बाहेर काढण्यासाठी मुलांना, तेव्हा काय परिस्थिती होती? परिस्थिती खूप गंभीर होती। लोकांची ते भागदौड, लोकांना काय समजतच नव्हतं की नेमकी इथे काय झाले करून। पण जेव्हा सगळं इथे मीडियावरती जेव्हा चालवलं गेलं की मुलं किडनॅप झालेले आहेत, तेव्हा पालक पण अतिशय असं घाबरले होते, कारण त्याची जी डिमांड सोडतच नव्हते आणि मुलांनी काय खाल्लेले नव्हते, उपाशी कळालं। हे साधारण 2च्या दरम्यान घडलं असेल। नक्कीच तो जो रोहित आरोपी आहे त्याला तुम्ही कधी बघितलं का? कारण तुम्ही स्वतः बाजूला तो असा ह्याच्यावरती दिसायचा ना, कधी आलं की दिसायचा तो, आणि तो त्याचा अप्सरा यूट्यूबवर चॅनल पण आहे त्याचं, अप्सरा करून, आणि त्याला असं बघितल्यानंतर असं कोण म्हणणार पण नाही की तो असा आहे करून। पण त्याने जे काही केलं, आता तोच आहे का कोण आहे माहीत नाही, पण जे काही कृत्य केलं, इतक्या मुलांना मुंबईसारख्या शहरामध्ये वेठीस धरणं चुकीचं आहे। पण पवई पोलीस स्टेशन, मुंबई पोलिसांनी जे कामगिरी बजावली ते 1 नंबर म्हणजे। मनश्री पाठक आमच्या प्रतिनिधी सध्या फोनलाईनवरनं आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत। मनश्री, आपण पाहतोय रोहित आर्यनं शिक्षण विभागावर देखील गंभीर स्वरूपाचे आरोप केलेले होते। सरकारनं 2 कोटी रुपये थकवल्याचा आरोप त्यानं केलेला होता। काय नेमकं ते प्रकरण आहे? खरं तर रोहित आर्य हे नाव पहिल्यांदा चर्चेत आलेलं नाहीये। स्वच्छता मॉनिटर अभियानावरून यापूर्वी वाद निर्माण झालेला होता आणि याचे जे प्रकल्प संचालक होते तोच हा रोहित आर्य होता, ज्याचे शिक्षण विभागावर त्याने अन्यायाचे आरोप केलेले होते। इतकंच नाही तर रोहित आर्य ही मूळची व्यक्ती पुण्याची आहे आणि शाळेच्या कामासाठीचं टेंडर त्यांनी तत्कालीन शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या कार्यकाळात मिळवलेलं होतं। त्याच्यामुळे या कामाचे पैसे आपल्याला मिळाले नाहीत असं रोहित आर्य याचं म्हणणं होतं। आणि त्यानंतर दीपक केसरकर यांच्या विरोधात त्यानं अनेकदा त्यांच्या निवासस्थानाबाहेर उपोषण केलं होतं, आंदोलन केलं होतं। एकदा त्याला या उपोषणाच्या दरम्यान फीट सुद्धा आलेली होती आणि तेव्हापासून रोहित आर्य हे नाव कोणत्या ना कोणत्या कारणानं म्हणजे शिक्षण विभागाशी संबंधित असलेल्या कोणत्या ना कोणत्या कारणानं चर्चेत राहिलेलं होतं।
आणि आज अचानकपणे जेव्हा रोहित आर्य हा मनोरुग्ण आहे या परिस्थितीमध्ये तो 17 ते 18 मुलांना डांबून ठेवतो किंवा ओलीस धरतो, ही धक्कादायक घटना समोर येते. तेव्हा अर्थातच कुणालाही धक्का बसणं हे स्वाभाविक आहे. मात्र रोहित आर्यचा विचार किंवा त्यानं केलेलं उपोषण, त्याची दखल, रोहित आर्यचा विचार किंवा त्यानं केलेलं उपोषण, त्याची दखल, त्याच्या आंदोलनाची दखल, त्याचं नेमकं म्हणणं काय आहे, हा खरोखर उपद्रवी आहे का, आणि जर उपद्रवी असेल तर त्यावेळेसच त्याचा बंदोबस्त का करण्यात आलेला नाही, अशा अनेक प्रश्नांची उत्तरं ही अद्यापही अनुत्तरितच आहेत. हाच मुद्दा आहे मनश्री. खरं तर 17 लहान मुलांना अशा प्रकारे मुंबईसारख्या शहरात ओलीस ठेवणं, डांबून ठेवणं, इथपर्यंत हा व्यक्ती जातो आणि त्याचा पूर्व इतिहास पाहता तेव्हाच काही याच्यावर कारवाई का केली गेली नाही. जर तो मनोरुग्ण असेल किंवा त्या संदर्भातली वर्तणूक यापूर्वी त्याच्याकडनं झाली असेल तर त्यावर कारवाई करणं देखील तितकंच गरजेचं होतं. नक्कीच जर हा व्यक्ती मनोरुग्ण किंवा गुन्हेगारी स्वरूपाचं कार्य करू शकतो अशा पद्धतीने जर शंका असेल तर त्याच्यावरती वेळेवर कार्यवाही करणं हे तर गरजेचं आहेच. मात्र त्यासोबतच तो जो मुद्दे मांडत होता त्याची कुठे ना कुठे दखल घेतली गेली नाही का, आणि तो संताप अनावर होऊन, कारण ज्या पद्धतीने रोहित आर्यने आपल्या सगळ्या व्हिडिओमध्ये म्हटलेलं आहे की माझे काही प्रश्न आहेत आणि त्या प्रश्नांना उत्तरं मिळावीत अशी माझी मागणी आहे, मी दहशतवादी नाही किंवा मला पैशांची मागणी करायची नाही, असं त्याने आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये म्हटलेलं होतं. त्यामुळे या व्हिडिओतून तो जे काही बघत होता किंवा यापूर्वी जे तो काही म्हणत होता त्याची दखल घेतली गेलेली नव्हती. थोडंसं थांबवतोय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया येते ते आधी पाहूयात. पवईमध्ये घटना घडली, त्याला ताब्यात घेतलेले आणि रेस्क्यू सुरू आहे. 17 मुलांना त्या संदर्भात थोड्या वेळात पूर्ण माहिती आपल्याला आम्ही देऊ. आता मी देखील आपल्या या कार्यक्रमात होतो, त्याच्यामुळे सगळी माहिती आता माझ्याकडे देखील नाही आहे, पण मला फक्त त्याचा मेसेज आलेला आहे, त्यामुळे त्याची सगळी माहिती ती आपल्यापर्यंत लवकरच कर्जमाफीची तारीख दिली नाही तर रेल रोको आंदोलन होईल नागपूरमध्ये. असं आहे की आमची चर्चा आहे संध्याकाळी 7 वाजता. मी आणि दोन्ही उपमुख्यमंत्री आणि आमचे मंत्री हे आम्ही सगळे त्या ठिकाणी त्यांच्या शिष्टमंडळासोबत चर्चा करणार आहोत आणि चर्चेतनं मार्ग निघत असतात. मी त्यांनाही सांगितलेलं आहे की कोणीच आडमुठी भूमिका घेऊ नये, आपल्याला सगळ्यांना शेतकऱ्यांचं हित बघायचं आहे. आम्ही शेतकऱ्यांच्या हिताच्या बाजूनीच आहोत, त्यामुळे त्यातनं जो काही चांगला. तर रोहित आर्यनं 17 मुलांना ओलीस ठेवलेलं होतं, डांबून ठेवलेलं होतं. या संपूर्ण प्रकरणाची सविस्तर माहिती घेणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आणि त्यानंतरच यावर योग्य ती प्रतिक्रिया दिली जाईल असं देखील त्यांनी सांगितलेलं आहे. आपण एका कार्यक्रमामध्ये व्यस्त असल्यानं आपल्याकडे सविस्तर माहिती नाही असं देखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची ही प्रतिक्रिया आपण बघितलेली आहे. मात्र या घडीची एक महत्त्वाची बातमी आपण पाहतोय. मुंबईच्या पवईमध्ये या आरोपीला आता पोलिसांनी पकडलेला आहे. ओलीस ठेवलेल्या 17 मुलांची सुखरूप सुटका करण्यात आलेली आहे. एका बसमधून त्या मुलांना देखील त्या ठिकाणाहून नेण्यात आलेलं आहे. दरम्यान दीपक केसरकर यांची नेमकी काय प्रतिक्रिया आहे पाहूया. सरकारचा एक प्रोजेक्ट होता, म्हणजे जो रोहित आर्य नावाचा व्यक्ती जो होता त्या व्यक्तीने 20 ते 25 जणांना कोंडून ठेवलं होतं समजतं. कारण हे तुम्हाला सगळं प्रकरण नेमकं काय होतं ते माहिती आहे. रोहित आर्य हे स्वच्छता मॉनिटर नावाचा त्यांचा एक कन्सेप्ट होता आणि आपली जी माझी शाळा सुंदर शाळामध्ये सुद्धा त्यांना काही काम देण्यात आलेलं होतं, परंतु त्या लोकांकडून त्यांनी डायरेक्ट पैसे घेतले अशा स्वरूपाचं त्यांच्याबद्दल डिपार्टमेंटचं मत होतं. तर हे जे मॅटर आहे ते त्यांनी डिपार्टमेंटशी बोलून सोडवलं पाहिजे, कारण शेवटी सरकारची काम करायची एक पद्धत असते आणि त्या चौकटीमध्येच सर्वांनी काम करायला लागतं. अशा तऱ्हेने कोणाला तरी ओलीस धरणं हे चुकीचं आहे. तर दीपक केसरकर यांची ही प्रतिक्रिया आपण बघितलेली आहे. तत्कालीन शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या घरासमोर रोहित आर्यनं उपोषण केलेलं होतं असं समोर आलेलं आहे. मात्र अशा पद्धतीनं मुलांना, व्यक्तींना डांबून ठेवणं, त्यांना ओलीस ठेवणं अत्यंत चुकीचं असल्याचं केसरकर यांनी म्हटलेलं आहे. आरोपीकडनं आता एअरगन आणि केमिकल देखील पोलिसांनी जप्त केल्याची माहिती समोर येते आहे. पोलिसांनी सर्व मुलांची सुखरूपरित्या सुटका केली आहे. त्याच्याकडे अंधेरी पोलीस स्टेशनचं आयडेंटिटी कार्ड असावं. हा इथे राहतो आणि त्याच्याकडे 1 वर्षाचा मर्यादित वेळ द्यावा आणि मग त्याला ऑडिशन घेण्याची परमिशन द्यावी. मग कास्टिंग डिरेक्टरला कास्टिंग करण्याची परवानगी देण्यात यावी.
अन्यथा त्यांना परवानगी देण्यात येऊ नये. बाल कलाकार किंवा अन्य कलाकार आणि एकंदरीतच कलाक्षेत्र जे मुंबईमध्ये जोमात असतं आणि अनेक जण करिअर करण्यासाठी खरं तर मुंबईमध्ये येतात, या चंद्री दुनियेत येतात, त्यांचं भवितव्य आता धोक्यात आलंय का? आणि सगळ्यात महत्त्वाचं रोहित आर्य धोक्यात आलं नाही, धोक्यात ऑलरेडी आलं होतं. किती पालक असे आहेत तुम्ही बघू शकाल जर का सर्वे केला तर, की आपल्या मुलांना ते गावोगावी गावातनं घेऊन इथे येऊन राहतात ऑडिशन द्यायला आणि ऑडिशन देऊन परत जातात. कशासाठी? काय गरज आहे? पण यासाठी सुरक्षेसाठी मुंबई पोलिसांनी कुठेतरी सतर्क राहणं. माझं ठाम मत आहे की ह्याच्यासाठी मुंबई पोलिसांनी अशा लोकांना आयडेंटिटी कार्ड्स द्यावे आणि हीच लोक ऑडिशन्स घेऊ शकतात, हीच लोक कास्टिंग करू शकतात आणि याच्यावर कंट्रोल फक्त आणि फक्त मुंबई पोलीसच ठेवू शकते आणि माझा मुंबई पोलिसांवर 100% विश्वास आहे, ते ठेवतील. या संदर्भात आपण कोणाची भेट घेऊन सांगणार आहात? 100% नक्की. येत्या काळामध्ये मी माझ्या सहकाऱ्यांच्या सोबत वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांशी आम्ही चर्चा करून त्यांची आम्ही भेट घेऊ आणि त्यांची भेट घेतल्याच्या नंतर आम्ही त्यांना ह्या सगळ्या गोष्टी सांगू आणि ते नक्की कारवाई करतील याची मला नक्की ग्वाही आहे. शेवटचा प्रश्न, हा जो रोहित आर्य आहे याचं नाव पहिल्यांदा चर्चेत नाहीये. दीपक केसरकरांच्या विरोधात तो उपोषणाला बसला होता, त्याच्या काही मागण्या देखील होत्या. मला असं वाटतं की हा जो कोण रोहित आर्य आहे ह्याच्यावर मुंबई पोलीस कारवाई करतील, राज्य सरकार यांच्यावर कारवाई करतील आणि करावी. अशा एक रोहित आर्य ठेचला ना तर अजून कोण रोहित आर्य पैदा नाही होणार. पण या ऑडिशन संदर्भात जे ऑडिशन्स घेतल्या जातात या संदर्भात वर्तमानपत्र किंवा ते अधिकृत आहेत हे समजण्यासाठी पण काही पावलं उचलणं हेच तर म्हणतोय मी आता आधी हेच तर सगळं हे झालं सगळं सांगून.